थंडी कमी व्हायची चालय. तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम. या चरणामध्ये ज्ञानाचा विषय आले. अवघ काम साध्य प्राप्त झालं म्हणतात. अवघे अवघे म्हणजे सर्व. तर याचा जरा सांगोपांग जर विचार केला तर सर्व म्हणजे अवघे होऊ शकत नाही. अवघे आणि सर्व यातला फरक सांगतो. मुक्रामाबाद मध्ये सर्वच राहतात, कीर्तनाला अवघे आलेत, हा फरक आहे. पंढरपूरला सर्वच जातात, पण काकड्याच्या भजनाला अवघे उठतात. चंद्रभागेचं स्नान सगळेच करतात, परंतु चरणाचं दर्शन अवघे घेतात. अवघे आणि सर्व यातला फरक आहे. अवघे काम मग कोणतं कोणतं काम झालं? मला भवभ्रम गेला, अज्ञान संपलं, विकाराचं जे प्रबळ वाढलं होतं अंतकरणामध्ये त्याचं उच्चाटन झालं. जी अंतकरणामध्ये विकल्पाची धारणा तयार झाली होती ती विकल्पही संपले. त्रिविध तापानं जीव तप्त झाला होता, ते तापही निवृत्त झाले. पूर्वजन्मामध्ये केलेलं कळत न कळत जे पापकर्म आहे त्या पापकर्माची निवृत्ती झाली. संचित काय मानलंय, संचित म्हणजे प्रारब्ध, पुढे संचिताचेच भोग घेऊन येतो, तर ते संचिताचे भोग संपून गेले. प्रारब्ध आता अनुकूल स्थितीमध्ये आमच्या समोर उभं राहिलं. तेने झाले अवघे काम. महाराज एक चित्ता धरला आणि एक चित्ता धरल्यानंतर एवढे काम झाले. म्हणजे का होणार नाही? औषध एक असतं, आजार बरेच ते दूर करतं. एक जरी औषध असलं तरी आजार बरेच दूर करतं. आदरणीय शेखर महाराज सांगायचे, चातुर्मासामध्ये त्यांचा ऐकलेला दृष्टांत आहे. ते एका वैद्याकडे कंपाऊंडर होता. कंपाऊंडर वैद्य, नाडी परीक्षा घेणारा, जाणकार वैद्य, आणि कंपाऊंडर त्याच्या हाताखाली काम करणारा. मग ते वैद्याचा असा हातगुण होता की त्याने ते पावडर दिलं आणि ते पावडर त्या रोग्याने घेतलं की जो काही त्या रोगानं ग्रस्त झालेला तो रोगी असेल तो रोग संपून जायचा आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसायचा. एकच पुडी 52,000वर चालायची. पुडी एकच 52,000वर चालायची. 2-3 वर्ष तो कंपाऊंडर त्या वैद्याकडे राहिला. त्या कंपाऊंडरनं विचार केला, वैद्य होणं सोपं आहे, याच्यात काही जास्त अवघड नाही, फक्त ते पावडर कोणता एवढं विचारातलं पाहिजे. ते हळूच गुरुजीने एके दिवशी त्या वैद्याला विचारलं, हे पावडरचं नाव काय? म्हणले याचं नाव आहे सोनामुखी. सोनामुखी नावाचं पावडर आहे. याचा परिणाम काय होतो? म्हणजे पोट साफ होतं, पोट. आणि बरेच आजार हे पोटातूनच निर्माण होत असतात. पोट अजीर्ण झालं की ते आजाराला निमंत्रण देतं. मग पोट अगोदर साफ या औषधानं होतं. म्हणून हे औषध रामबाण आहे. त्या कंपाऊंडरनं पंढरपूर गाठलं आणि 2 क्विंटल सोनामुखी कवटेकर आपण घेतला. कवटेकर 2 क्विंटल सोनामुखी पावडर घेतलं आणि स्वतःचाच बोर्ड तयार केला. एक इथं कोणत्याही रोगावर रामबाण औषध. त्या वैद्यवाच्या दूर असणाऱ्या 200 किलोमीटर अंतरावर त्यानं स्वतःचा दवाखाना थाकला. दवाखान्यात पाठी समोर लावली. नेमकं त्याचं भाग्य चांगलं, नवीन डॉक्टर गावात आलाय आणि एकदा माझं पोट जड झालं, दुखतोय, काहीतरी जास्त खाण्यात आलं, पोट दुखायलंय. तो म्हणला आता दवाखान्यात जायचंय. त्यावेळी तो विचारत असताना तो समोरचा म्हणला, आता शहरात जायची गरज नाही, नवीन वैद्य आपल्या गावात आलाय, तुम्ही त्याला दाखवून घ्या. तो त्या वैद्याकडे गेला. तो नवीन असे कंपाऊंडर, पण हात गुण चांगला आहे असा आवेशात तो बोलतोय, काय होतंय? पोट दुखतंय, झोपा. नाडी परीक्षा केली, काही कळत नव्हतं. हात हातात घेतला, तोंड उघडा, उघडलं, जेब काढा, काढली, डोळे दाखवा, दाखवले, श्वास घ्या, घेतला, सोडा, सोडला, सगळं झालं. तर आता काय होतंय? पोट दुखतंय. एक पुडी काढली, म्हणजे पाण्यात घ्या. ती पुडी पाण्यात घेतली. त्याचा परिणाम असा झाला, पोट साफ झालं, कोटा साफ झाला. दुसऱ्या दिवशी त्याला एवढा आनंद झाला, म्हणजे वैद्य असावा तर तुमच्यासारखा. 100 काय हे 200 रुपये घ्या. काय रामबाण औषध दिलंय. पोट दुखत होतं, त्रास संपला. त्यानं सगळ्या गावात प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केला. म्हणजे वैद्य असावा तर असा. आपलं भाग्य चांगलं असाल, वैद्य आपल्या गावाला लाभलाय. डॉक्टर फार चांगला आहे बरं का. नेमकं एका कुंभाराचं गाढव हरपल्यात, ते सकाळपासून सापडत नाही. तो कुंभार त्याला भेटला. म्हणले काय म्हणला? कोण आलाय आपल्या गावात? म्हणजे डॉक्टर आलाय. म्हणजे कसला डॉक्टर आहे? कसलाही आजार असू द्या, कसलंही दुःख असू द्या, ते दुःखच निवृत्त करतो.
म्हणजे माझं गाढव हरपलंय. जाऊ म्हणले डॉक्टर. आता गाढवाचा नाही का डॉक्टरचा. ते गेलं पुंबा. ते म्हणले डॉक्टर दादा, ते म्हणले काय होतंय. म्हणजे माझं गाढव हरपलंय. झोपा. तोंड उघडलं, जीभ दाखवा, दाखवली, डोळे दाखवा, दाखवले, श्वास घ्या, घेतला, श्वास सोडा, सोडला, काय होईल, गाढव हरपले. म्हणजे गाढव हरपले. या 2 पुड्या, त्याला एक दिली नाही, किती दिल्या, 2 पुड्या. अगोदरच त्याचा कोटा चांगला, पोट चांगलं, आणि त्याच्यात ते सोनामुखी औषध पुन्हा डबल मात्रा, दुप्पट मात्रा खाण्यात आली. त्याचा परिणाम 2 वाजल्यापासूनच रात्री घे लोटा जाणं दिलं, घे लोटा जाणं दिलं. घरी येऊ दे ना, तेवढ्यात कळणी घ्यायची पुन्हा वापस. त्यानं विचार केला, हे चक्रा मारण्यापेक्षा तिथंच नदीवर बसलेलं बरं. 4 वाजता जे पहाट नदीवर बसलं, येऊ काय चांगला, 5:45 वाजता ते गाढव चरत चरत त्या नदीला. आणि गाढवाला समोर पाहिल्याबरोबर कुंभार म्हणला, झाला थोडा त्रास, गुण हमखास. सापडला ना गाढव. त्यानं लगेच 500 रुपये देऊन टाकले वैद्याला. वैद्य असावा का तुमच्यासाठी. हरपलेलं गाढव सापडलं. पावडरचा परिणाम. हे सगळ्या गावात चर्चा झाली. काय वैद्य आहे, काय डॉक्टर आहे, काय वैद्य आहे, काय डॉक्टर आहे. राजाची राणी एक आवडती आणि एक नावडती. नावडती राजानं राजवाड्यातून बाहेर काढली आणि तिला स्वतंत्र एक बंगला बांधून दिला. ती नावडती विचार करू लागली, एवढं आयुष्य गेलं, 40 वर्ष झालंय मालकाचं, राजाचं मुख बघितलं नाही. आता वय झालंय, एकदा डोळे भरून पतीला पाहावं, राजाला पाहावं असं तिला वाटायचं. पतीची ती इच्छा काही पूर्ण होत नाही. कुंभार नेमका त्या दरवाज्यानं चाललेला होता. कुंभाराच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला आणि राणीनं आवाज दिला, ए दादा इकडे, काय झालंय नेमकं. ते म्हणजे राणी साहेब, वैद्य आलाय गावात. काय वैद्य, काय वैद्य, काय वैद्य. म्हणजे काय, कसलाही आजार, कसलंही दुःख असू द्या, निवृत्तच करतो. राणी म्हणजे माझ्या राजाची भेट घालून देईल का. गाद येणार नाही, जावा. राणी थेट वैद्याकडे. काय व्हायले म्हणजे झोपा, झोपली, डोळे दाखव, ते सगळं प्रक्रिया. शेवटी राणीला विचारलं काय व्हायले. म्हणजे माझ्या मालकाची मला भेट घ्यायची, मालकानं मला पाहावं, मी एकदा मालकाला पाहावं असं झालंय, आणि भेट काही होत नाही. 5 पुड्या दिल्या. किती पुड्या, 5 पुड्या. गरम पाण्यात घ्या. राणीनं एकदाच 5 पुड्या घ्या. बघू नका, अहो ते कवळे स्वभावची ती बिचारी राणी, नाजूक साजूक स्वभाव तिचा, शरीरही तसं नाजूकच. त्या सोनामुखीचा असा परिणाम झाला, पाणी वरून घ्यायचं, शरीर खिळून गेलं, अगदी हाडाचे काढ झाले. अगदी आमतुरणात ती राणी ओळखता येईना. ही गोष्ट राजाच्या कानावर गेली. राजाला कोणीतरी सांगितलं, राजे साहेब, आपल्या मालकीन, ज्या थोरल्या मालकीन आहे त्या आता काही राहत नाही, त्या काही राहत नाही, 1-2 दिवसाच्या असणाऱ्या या ठिकाणी संपलंय त्यांचं, अंतरुणावर त्यांचं शरीर दिसत नाही, अशी अवस्था झालीये. राजाला पश्चाताप झाला. राणी जर गावाच्या बाहेर त्या बंगल्यामध्ये मरण पावली तर येणारी प्रजा आपल्याला नावं ठेवी. एवढी सार्वभौम सत्ताधीश राणी राजवाड्याच्या बाहेर मरण पावली. अंतविधी करता का होईना राजवाड्यात तिला आणावं लागणार आहे. त्याच्यापेक्षा प्रधानाला सांगितलं, रथ घ्या. नव्हे मीच त्या रथामध्ये बसतो, राणीला घेऊन येऊ. रथामध्ये राजा बसला, राणीच्या महालामध्ये गेला. राणीला कुणीतरी सांगितलं, राजेसाहेब स्वतः तुम्हाला न्यायला राजवाड्यात आले. अहो तेवढं शिणलेलं शरीर, राजा आलाय म्हणल्याबरोबर प्राणामध्ये ताकद, शरीरात ताकद आली आणि राणी उठून बसली महाल. राजाचं स्वागत केलं. तिच्यात कुठून शक्ती आली काही माहिती नाही. स्वतः ती रथात बसली आणि खुदकन हसली. झाला थोडा त्रास, राजाची भेट नव्हती झालेली, 40 वर्ष झालं. राजानं स्वतःहून आपल्याला राजवाड्यात घेऊन जातोय. किती आनंद झाला. अहो पुन्हा त्या राणीमध्ये एक उमेद आली, शक्ती आली आणि राणी आनंदानं राजासोबत राहू लागली. गुण यायला किंवा गुण यायला राजाचा, राणीला गुण आला, कुंभाराला गुण आला, त्या सामान्य व्यक्तीला गुण आला. अचानक परचक्र आलं आणि शेजारच्या राजानं सैनिक असणारे या ठिकाणी शत्रू सैन्य राजवाड्यावर, त्या राजावर स्वारी करण्याकरता आलेलं आहे. नदीच्या पलीकडे ते शत्रूचं सैन्य स्वारी करण्याकरता आलेलं. प्रधानानं सांगितलं, राजेसाहेब आता काही खैर नाही, परचक्र आलंय, शत्रू सैन्य नदीच्या पलीकडे आलंय, आपली तर कसलीच तयारी नाही, आपला पराजय निश्चित आहे त्या युद्धामध्ये. राजा म्हणला आता काय करायचंय. अचानक काय करते,
प्रधानजी म्हणले डॉक्टर चांगला आहे, बघू त्याला काही विचार. शेवटी प्राजानं त्या डॉक्टरला बोलवलं. म्हणजे काय खर्च यायचा ते येऊ दे, स्वतंत्र तुला वैद्यकीय महाविद्यालय उभा राहून देतो, फक्त याच्यावर काहीतरी तू रामबाण. म्हणजे उपाय आहे आपल्याकडे. म्हणजे कोणता उपाय? सोनामुखी पावडर. एक काम करावं लागेल, 2-4 नोकर माझ्यासोबत द्या, प्रत्येक योद्ध्याला 1-2 पुड्या द्या म्हणजे खायला. 25,000 सैन्य होतं, 2-2 पुड्या प्रत्येक सैनिकाला खायला दिल्या. त्या प्रत्येक सैनिकानं 2-2 पुड्या त्या सोनामुखीच्या खाल्ल्या. त्याचा परिणाम हातात तलवार घ्यायची ताकदच राहिली नाही. लोटान नदी 25,000 सैनिक नदीकडे. तिकडल्या शत्रूच्या सैन्यातल्या प्रमुखानं त्या दुर्बिणीतून बघितलं तिकडे काय तयारी चालू आहे, हे सगळं पाहिलं दृश्य. आणि तो सैनिक, तो राजाचा प्रधान तिकडल्या राजाला म्हणला, राजे साहेब त्या राज्यावर स्वारी करून उपयोग होणार नाही का? बहुतेक त्या राज्यात गॅस्ट्रोची साथ चालू आहे, कॉलरा नाही तर गॅस्ट्रो झालेला आहे. सगळं सैन्य नदीच्या काठावर आलंय, त्याच्यामुळे आपलं सैन्य जर तिथं गेलं आणि त्यांना जर गॅस्ट्रोची लागण झाली तर काय करायचे त्या राज्याला? शरीर सलामत तो पगडे नको म्हणले, परत गेलं व सैन्य. राजा म्हणला वैद्य असावा असा. काय त्रास झाला, त्रास गुण मात्र हमखास असा वैद्य भेटाव. महाराज एक सांगतो का, मी विनोद नाही केला, पुडी एकच आहे. एवढ्या संकटाचं हरण ते एकाच सोनामुखी पुडीनं केलं. सामान्य एक औषध जर एवढ्या रोगावर, एवढ्या दुःखावरची निवृत्ती करणार असेल तर माझ्या भगवंताचं एक नाम काय करू शकणार नाही. नामाच्या चिंतने आणि 12 वाटा पळती विघ्ने, म्हणून तेने झाले अवघे काम. काय होत नाही